हाय नमस्कार भाऊ बहिणींनो. तर भरपूर अशा छान छान कमेंट आल्या. ताई तुझं होम टूर दाखव. आपलं होम टूर तर नाही पण बंगला आहे काचचा. दिसला का की काचचा बंगला आहे आपला. तर म्हणलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारावा म्हणलं. काहीतरी थोडासा महत्त्वाचा विषय आहे म्हणूनच बोलायला लागले मी. तर आमच्या गावची म्हणजे आज जयंती आहे. त्या 14 एप्रिलला पूजा झाली आणि आज जयंती आहे म्हणजे मिरवणूक. आणि उद्या भैरोबाची काठी येणार आहे. भरपूर जणांना प्रश्न पडलाय की ज्योतिताईचं अंगात आलेलं दाखवा. काय बाई जगाच्या आखरीत आता येत आहे त्याला एक काम करते, यूट्यूबलाच अंगात आणून दाखवते. त्याशिवाय तुम्हाला पण वाटायचं नाही की खोटं आहे का खरं आहे. चेष्टा नका करत जाव. कसं असतं देवा धर्माची कामं असते ती. आता येत आहे त्याला काय करावं सांगा बरं. तर असो मला नाही काय वाटत. पण कसं आहे माहिती आहे का, ज्याची भक्ती ज्याची ही आहे त्याला नावं नका ठेवत जाऊ. देवा धर्माचं पहिल्यापासून कुळी ना कुळी आलेलं असतंय. आपला बाबासाहेब म्हणलेला नाही की तुम्ही द्यावं सोडून द्या आणि मलाच धरा, असं नाही. मला बी धरा आणि द्याव बी धरा असं म्हणलेलं आहे ते. आता तुम्हाला भरपूर जणांना असं वाईट वाटत असेल पण वाईट वाटण्यासारखं तर काहीच नाही याच्यात. तर चला आईचं स्वयंपाक झालाय. मी कपडे ही धुतले. आता बानूला चारायचं. म्हणजे काल आम्ही मजाने हेड्याव बनवला. आता आमच्या ननंद भाऊजाईच्या चेष्टा आहे. आम्ही करतो का नाही ग, चेष्टा करतो का नाही. तर त्या मजाने त्या दिवशी बाथरूमला गेलेली हेड्याव बनवलं होता. तर बाथरूम आम्हाला आलतं 35,000 घरकुल आलेलं. त्यावेळेस सरकारने बाथरूम मध्ये दिलं नव्हतं आम्हाला. अशी विकतची नाहीत का आलेली ते आलेलं नव्हतं आम्हाला. मग मी कशाला म्हणले असते मला बाथरूम पण पाहिजे. पण उगं बोलण्याचं म्हणून बोलायचं असतं का, असं नका बोलत जाऊ एखाद्याचं मन. आणि कमेंट मला नाही त्या आल्या, राधाताईच्या हेड्यावला आल्या त्या कमेंट. पण आमचं चेष्टाने असतंय. तुम्ही चेष्टाची गैरचेष्टा करत जाऊ नका. कसं आहे काहीतरी कंटेंटसाठी काहीतरी करावं लागतंय. आता तुम्ही म्हणसान की मग उद्या हागाय बसलेलं दाखवता आई असं म्हणसान. मच्छर चावला बाय. तर तसं काय नाही. हो का इथं बसली माझी मैत्रीण, माझी नाही आईची मैत्रीण. आणि इथं आईबाई बसली स्वयंपाक करून. बघितलं का निर्मळ. आमच्या इथं 24 तास असतंय. म्हणजे 24 तास म्हणजे काय रोजच असतंय. स्वयंपाक केलेलं दिसलं का तुम्हाला, वाटतं का केल्याने स्वयंपाक. आता एवढी भांडी राहिली ती घासायची. तर बघू शकताय निर्मळ. आणि भरपूर जणांना आवडतं घर दाखव, आईच्या हातची रेसिपी दाखव. तर आमच्या आईचा चॅनल लवकरच खोलणार आहे, आई बाई रेसिपी हे चॅनलचं नाव असणार आहे. म्हणजे अजून खोलायचं आहे. तर आमच्या आईला पण सपोर्ट करत जावा. तुम्हाला आवडते आमच्या आई. बघा आमच्या आईचं बोल. आमच्या आईच्या पोटात दुखतंय 2 दिवस झालं. आजारी पडली ती. पण मी तिला बसूच देत नाही. मग चिडती ती. मला आजारी पडली तरी मला झोपू देत नाही, कामच लावतं. आता झोपलं तर काम अजून जास्त आजारी पडल म्हणून मी तिला काम करायला लावत असते. असं काय नाही की आम्ही मिळूनच कामं करत असतो सगळेजणी. पण असतंय उतरते वयाला दुखतं गुडगन फिडगन कायनून बायनून. तर मला त्याबद्दल बोलायचं होतं. महत्त्वाचा विषय तो होता की आमची चेष्टा असते. आम्ही कंटेंटसाठी बनवलं. त्यात काय तेव्हा एवढं वाटलं बनवावं म्हणून बनवलं. आता त्या काय मलाच काय बोलल्या नाही त्या. आणि मला काय राग येत नाही त्या गोष्टीचा. जे आहे ते आहे. मी पण किती वेळा तर हेड्याव बनवलाय की तुला बाथरूम आहे का, संडास बाथरूम. तुला संडास बाथरूम आहे का नाही. सरकारने दिलं का नाही. कुणाला दिल्यात, ज्याला द्यायचे त्याला दिलेत का नाही. ती सलापाची तसली खोल्या अगं बाथरूमाचा नाही. बाथरूम दिले नाहीत का, किती जणांना दिले का नाही. काय आलते का नाही
आपल्याला नाही आलं, आपल्याला नाही. दुसऱ्या जागेत हा मग ती सलापाची नाही ती वेत असली आले किती जाणार. काय जण शेरडा बांधते त्या, काय जण बाथरूम म्हणजे नाही ते गावाकडल्या माणसांना बसू वाटत नाही. आणि काय अशी पण कमेंट आली ज्योतिताई लोकांच्या रानात गोघाण करतो. अरे बाबा सगळेच करतात, मीच नाही करत. आता आम्हाला बाथरूमच होतं तर काय झालं त्या बाथरूमचं आहे मोडलं म्हणजे ते बाथरूम व्यवस्थित नव्हतं, गुशीनं पाडलं. गुशी आमच्या इथं मरणाच्या आहे त्या प्रमाणाच्या बाहेर. माणसं कमी आहे ती पण गुशी आहे त्या. चांगल्या घराला सुद्धा बंगल्यांना सुद्धा पिसोळा आणला त्या गुशींना. औषधं तर कवर घालावं, औषधं आणून पैसे संपला आमच्यापासलं, पण गुशी काही संपना त्या. मग आता विचार करा तुम्ही. हो का तुम्ही बोलण्याने मला काही राग येत नाही. जे आहे ते रिअल आमचं. कॅमेऱ्याच्या मागं पण तेच असतं आणि कॅमेऱ्याच्या पुढं पण तेच असतं. आम्ही याच्यात खोटं बोलत नाही किंवा काय नाही. आता भरपूर जणांना असं म्हणणं असतंय काही भाऊ बहिणी चांगले आहेत, काही जण आहेत पण त्यांना मी दोषी ठरवत नाही. त्यांच्या शब्दातनंच मला म्हणजे 4 शब्द अजून निघतात, पण ते विचार करून जरा थोडंसं मन दुखतं. पण कसं आहे आता तुम्ही बोलणारे असतात, आम्हाला ऐकून घ्यावं लागतं. पण एवढं पण खालच्या पातळ्याला जाऊन बोलत जाऊ नका की त्याने कोण. अरे आम्ही चेष्टेने बनवतो ना. आता भरपूर एवढे छान कमेंट आले. आपला जवळजवळ आता 50K थोडंच राहिले तर सेलिब्रेट पण करायचं आहे, पण त्यासाठी आपल्याकडं खर्च झालेला आहे. त्यामुळं मी जरा माझा हातपाय बंद आहेत. आपण सेलिब्रेट करणारच आहे, आपण केक कापणारच आहे, पण त्यासाठी टाईम आहे थोडा. पण तुम्ही तर एक लाईक केलं, शेअर केलं तर आपलं 50K पण लवकरच होईल आणि सेलिब्रेट पण लवकरच होईल. त्या वेळेची वाट बघते मी. तर असं ते असेल. मी माझ्या स्वप्नातलं घर तर पूर्ण झालं, पण अजून एक माझं महत्त्वाचं स्वप्न पूर्ण होणे बाकी आहे. तर ते कोणचं? बानू तर नीट झाली, स्वतःच्या पायावर जर चालायला लागली, कसं का होईना लंगडत फंगडत कसं का, बस जगत जिंकलं मी असं मला वाटेल. तर उद्या आहे आमच्या गावची यात्रा. या सगळ्यांनी कोण आसपास जवळ असेल तर या. उद्या आमच्या इथं खूप मोठी जत्रा भरती आणि काही कारणाने मी तुम्हाला गाड्या ओढण्याचं ब्लॉग एवढं निघलं नाही. जे पण निघलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आणि काठीचं हे पण शेअर करणार आहे. कसं आहे दरवर्षीच जे आपल्या गावात चाललं ते तुम्हाला दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. तर चला हे ब्लॉग इथंच एंड होतोय. कारण का तर आता मला बानूचं दूध बॅलरमध्ये गार व्हायला ठेवलं या. तर कसं तुम्ही म्हणसान पण ती पातीला बुडायचं नाही का? नाही बुडत. मी तुम्हाला दाखवते की ते पण दाखवते नाही बुडत. तर कसं असतं माहिती आहे का, काही गोष्टी असतात जे आपल्याला वाटतं तेच आपण करतो, बरोबर आहे का नाही. तर तशीच फुलं पण आता आमच्या इथं बऱ्यापैकी या लागले. बघू शकता, दिसलं का वरी पोहतंय का नाही पातीलं असं. तर चला हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तर तसं आपल्या झाडाला फुलं बघू शकताय, कळ्या किती आल्यात. फुलं तोडल्या ती दीक्षानी, हो का, फुलं तोडल्यात दीक्षानी. ही झाड पण आपल्याकडं मस्त आहे आणि या झाडाने जास्त शोभा आली जुन्या बंगल्याला पण आणि नवीन बंगल्याला पण. तर चला बाय.